रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आहे बैलपोळा। बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा एक सर्वात महत्त्वाचा सण आहे। हा सण श्रावण महिन्याच्या अमावास्येला साजरा केला जातो। या सणाचे महत्त्व असते की बैलाच्या बैलाविषयी प्रेम असतं आणि त्या प्रेमाचा एक आदर म्हणून हा सण ठेवलेला असतो। त्या दिवशी आदल्या दिवशी बैलाला आंघोळ वगैरे घातली जाते। बैलाच्या मानेवर तेल वगैरे चोळलं जातं, त्याला खांदा मळणी वगैरे असं म्हणतात। आणि 2 दिवस बैलाला शेतीच्या कामाला जुंपत नाही किंवा बैलाकडून कोणत्याही प्रकारचं काम करून घेतलं जात नाही। 2 दिवस बैलांना आराम असतो आणि आज बैलाचा उपास पण असतो। आज आणि 1 दिवस अगोदर म्हणजे 2 दिवस बैलाचा उपास पण असतो। काही बैल उपास धरतात, काही सोडतात, म्हणजे आपण दिलेलं नैवेद्य खातात काल नाही खाल्लं तर आज खातात, काही नाही खात। तर अशा प्रकारे बैलाचं खूप मोठं महत्त्व आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये। बैल नेहमी शेतामध्ये राबतो आणि आपली शेती एक आपल्याला शेतीचे कोणतेही कामे वखर नांगरणे या गोष्टीसाठी बैल आपल्याला खूप मदत करतो। म्हणून शेतकरी राजा वर्षातून एकदा श्रावण महिन्याच्या अमावास्येला बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। बघूया काही बैलाचे दृश्य दाखवतो तुम्हाला। आज बैलपोळा सेलिब्रेट केलाय। कसं काय मित्रांनो, बघू शकता कशा प्रकारे बैलांना सजवण्यात आलं आहे। खूप सुंदर असं छान सजवलेलं आहे आणि खूप लहान असो मोठे असो प्रत्येकाला खूप आनंदाचं वातावरण आहे। प्रत्येक जणांनी बैलाला मिरवणुकीमध्ये आणलेलं आहे। हे लहान मुलं बघा कशा प्रकारे एन्जॉय करतात। पोळा हा सण बेंदूर सण म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओळखले जातो। श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्या या दिवशी साजरा केला जातो। बैलांची पूजा वगैरे केली जाते। बघू शकता किती आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये। डीजे वगैरे लावून माटामाटात मिरवणूक काढलेली आहे। चला आता मिरवणूक बघून घेतली, थोडं देवदर्शनाचं बघून घेऊ। नारळ वगैरे फुल वगैरे घेऊन म्हटलं चला आज नारळ वगैरे फोडून घेऊ म्हटलं। मंदिरात आलो होतो मित्रांनो। मंदिरात रोज येणं तर होत नाही, पण सणावारच्या दिवशी आवर्जून जावं लागतं। घरचे पाठवतात, भाऊ ये नारळ फोडून। चला म्हणलं अगरबत्ती वगैरे लावून घेतली, नारळ वगैरे फोडावं म्हटलं। जय बजरंगबली की जय। एका गावात नाही फुटलं पण 2 गावात फुटले। चला आता श्री गणेशाची पण पूजा करून घ्यावी। हे खूप मोठं मंदिर आहे। इथं मारुतीची मूर्ती, उजूक इथं समोर महादेवाची पण मूर्ती आहे। महादेवाची मूर्ती थोडीशी छोटी आहे, म्हणलं महादेवाची पण पूजा करावी। महादेवाला फुलं वगैरे वाहून पूजा करून घेतली, अगरबत्ती वगैरे लावून। आणि श्री गणेशाची पण मूर्ती आहे, म्हणजे श्री गणेशाला बी पूजन करून घ्यावं। त्यानंतर इथं आणखी 2 देव या देवाची पण पूजा करून घ्यावं म्हटलं। कोणत्याही देवाला राग नको यायला। जेवढे मंदिरात देव ते सगळ्यांची पूजा करून घेतली। नंतर म्हणलं आता थोडंफार बैलांसोबत फोटोशूट करून घेऊ। इथे मित्र बैल घेऊन आले होते, त्यांच्यासोबत म्हणलं व्हिडिओ वगैरे काढून घ्या। सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। बैलाची पूजा वगैरे करून घेतली, त्याला पुरणाची पोळी आणि गावाचे धान्य खायला देतं। काही बैला जी असतात ती म्हणजे उपवास पकडतात, ती खातच नाही, पण ह्या बैलांनी खाल्ले आहे। सण म्हटलं की घरामध्ये खूप आनंदाचे वातावरण असते।